सटाणा गॅस सिलेंडरच्या स्फोटात घरे जळून खाक। आमदार बोरसे यांनी जागेवर केली आर्थिक मदत। बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील मोराणे अंबासन लगत असलेल्या कानिपनाथ आदिवासी वस्तीत काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे 7 घरे आगीच्या भक्षस्थानी पडली। यामध्ये या कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले। महिला आणि लहान मुलांना तातडीने बाहेर काढल्याने अनर्थ टळला। आगीत 7 ते 8 शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान या घटनेचे वृत्त बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थितीची पाहणी करून तात्काळ सर्व पीडित परिवाराला आर्थिक मदत दिली। मोराणे येथील उपसरपंच गंगाधर शेवाडे यांनी जीव धोक्यात घालत झोडीत झोपलेल्या लहान बालकांना सुखरूप बाहेर काढले। परिसरातील आदिवासी बांधव कांदा काढणीच्या कामाला गेले आहेत। गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एक घर पेटल्याचे लक्षात आले। आगीने भयंकर रूप धारण केले। माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, पोलीस पाटील योगेश बच्छाव, अंकुश भदाणे, प्रवीण शेवाळे, संदीप शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला। सटाणा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले। या आगीत राजाराम पवार, शुभम सोनवणे, रवींद्र अहिरे, संदीप पवार, अनिल गोधडे, किरण माडी, पवन अहिरे, भास्कर अहिरे, मनसाराम पवार, साहेबराव सोनवणे यांच्या कुटुंबांचे कपडे, अन्नसाठा, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या। घराशेजारी बांधलेल्या 7 ते 8 शेळ्या होरपळून मृत्युमुखी पडल्या। तलाठी जयप्रकाश सोनवणे, ग्रामसेवक धीरज कापडणीस यांनी पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल दिला। मोठ्या कष्टाने उभारलेला संसार आगीच्या भक्षस्थानी पडल्याने महिलांचा आक्रोश बघून उपस्थितांना अश्रू अनावर झाले। या घटनेची माहिती मिळताच बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी धाव देऊन नुकसानग्रस्त 7 कुटुंबियांना 1,40,000 आर्थिक मदत देत प्रशासनाला मदतीचा आदेशाबाबत सूचना दिल्या। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सटाणा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती